हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज रॉयल मेलामध्ये आलो होतो आणि ते आहे जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल. जर नसेल कोणी पाहिलं तर मी परत सांगतो. गोळीबार मैदानाची इथं हे आहे आणि इथं आम्ही इतके खेळ खेळलो. हे बघा, इथं असे बलून फोडण्याचा पण आम्ही आनंद घेतला आणि 50 रुपयात 6 शॉट होते आणि मजा आली. म्हणजे एक वेगळा अनुभव. म्हणजे असं ही बलून फोडण्याचं वेगळीच मजा येत होती आणि माझ्या मुलांनी तर खूप मजा केली. आणि पुढे जाऊन झोका, ट्रेन इतकं काय काय होतं की बघून त्याला खूप मजा आली आणि आम्ही मजा केली. आणि इथे एक राईड होती ह्याची छोटीशी बोटची, पण मजा येत होती. लहान मुलं भरपूर एन्जॉय करत होते. आणि जर तुमच्या घरी पण जर लहान मुलं असतील तर नक्की जावं, इथला अनुभव घ्या. मित्रांनो, पुण्यापासून खूप जवळ आहे. आणि जर कोणी स्वारगेटला राहत असेल तर स्वारगेटवरून तुम्हाला बसही मिळून जाईल. आणि 5-5 मिनटाला बस आहे गोळीबार मैदानाला जायला. म्हणजे हडपसरची बस पकडली तरी तुम्हाला इथं मिळून जाईल. आणि हे बघा किती मज्जा करतात सगळी लहान मुलं. असं वाटेल तुम्हाला की तुम्हाला पण तुमच्या मुलांना तिथं घेऊन जावं आणि त्यांनीही मजा करावी. तर नक्की तुम्ही इथं घेऊन जावं त्यांना आणि मजा बघा यांची. काय म्हणजे वेगळीच मजा होती, वेगळ्याच लेवलची. आणि त्यानंतर मग आम्ही पुढची राईड घेतली, ती होती ट्रेन. म्हणजे डायनासोर ट्रेन. पण इतकी मजा आली ना त्या ह्याच्यात. छोटीच होती पण एक नेक्स्ट लेवल मजा येत होती. माझा मुलगा आणि वाईफ माझी पुढं बसली होती आणि बाकी बरीच लोकं. आणि छोटी राईड होती पण मजा येत होती की वेगळीच मजा घेतली. जशी लहानपणी आम्ही मजा घेत होतो ती मी आज मजा घेतली. माझ्या मुलांनी पण मजा घेतली आणि जेवढी पण लोकं तिथं येत होती संडेला सगळे मजा घेत होते आणि खूप गर्दी नव्हती. मग त्यानंतर आम्ही खाली आलो. समोर झोका होता. मग झोक्यामध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ काढायला म्हणून मी तिथला व्हिडिओ काढला नाही. पण इतकं हाईट होती आणि जेव्हा वर जाऊन खाली येत होता झोका, तर पोटात असं गोळा आल्यासारखं होत होतं की वेगळीच मजा होती. हे बघा, हा तो झोका आहे. तो नक्की तुम्ही जावा याच्यामध्ये आणि मजा घ्या. म्हणजे असं बघून तर तुम्हाला मजा येईलच, पण तुम्ही पण तशी मजा घ्या. आणि इथं आम्ही सगळे राईड्स करून आम्ही निघालो इथनं. आणि परत आम्ही एक्झिट इथनं दुसरीकडनं केलं बाहेर. आणि बाहेर आल्यानंतरही आम्ही आमची गाडी घेतली. आणि मित्रांनो, जर पुण्यात फिरत असाल तर नक्की हेल्मेट घाला. हेल्मेट गरजेचं आहे. तर आम्ही मजा घेऊन तसंच बाहेर पडलो इथनं. आणि तसंच परत आता इथनं आम्ही आता स्वारगेटच्या दिशेने निघालो आहे. आणि हा गोळीबार मैदानाचा बाहेरचा रस्ता आहे आणि पूर्ण आर्मी एरिया आहे. आणि परत तसंच आपल्याला इथनं सरळ रोड आहे. आणि हे बघा, ही कमान आली. कमानीनंतर हे उड्डाणपूल आहे. हा उड्डाणपूल पास केल्यानंतर खाली उतरल्यानंतर स्वारगेटचा एरिया लागेल. आणि आम्हाला म्हणजे सगळ्या राईड करून येऊन बाहेर पडलो. आम्ही 6ला गेलो होतो आतमध्ये. आम्हाला 9:30 वाजले आणि आम्ही मजा केली तुफान. आणि हा असा मस्त शांत रोड. खाली गर्दी होती. उड्डाणपुलावर काही गर्दी नव्हती. रात्रीची वेळ होती आणि थंड हवा पण सुटली होती. आणि आनंद वेगळा होता की संडेचा दिवस हा आम्ही एक फॅमिली क्वालिटी टाईममध्ये यूज केला. आणि सगळ्यांनी मज्जा केली, तिघांनी पण. आणि मुलासोबत आम्ही पण लहान झालो आणि त्यासोबत आम्ही पण मज्जा केली. आणि तुम्ही पण मज्जा करा आणि एक वेगळा अनुभव घ्या. आता इथनंच आम्ही खाली उतरणार आहे. खाली उतरल्यानंतर आता इथनं सरळ गेल्यानंतर आपल्याला स्वारगेट लागेल. आता हा बघा, हा स्वारगेटचा रोड अंडरग्राऊंड हा रोड आहे. या रोडने आता आम्ही सारसबागेच्या इथे पोचणार. आणि हे सगळं ॲक्टिव्हिटी केल्यानंतर इतकी भूक लागली म्हणजे की एवढी ॲक्टिव्हिटी केली. पळणं झालं आमचं. त्यानंतर झोका खेळलो. त्यानंतर गाडीची राईड घेतली. आणि ते एक झोका होता असा गोलवाला, तो पण घेतला. सगळ्या राईड केल्यानंतर इतकी भूक लागली होती तर आम्ही विचार करत होतो कुठं जेवावं. तर आम्ही तसंच जात असताना आम्हाला एक स्वारगेटच्याच सारसबागेच्या इथंच थोडंसं पुढं कल्पना हॉटेल म्हणून होतं व्हेज. तिथे आम्ही थांबून जेवण केलं. आता मी ते दाखवलंच तुम्हाला. आता हा बघा, हा पूर्ण अंडरग्राऊंड रोड आहे. इथनं मी बाहेर पडतो आहे. बाहेर पडल्यानंतर उजव्या साईडला नेहरू स्टेडियम लागेल आणि तोच रस्ता पकडून सरळ जायचं आहे. तर ह्याच सरळ रोडने आपण आता राईट साईडला जाणार आहे. राईट साईडला गेल्यानंतर आपण कल्पना व्हेज म्हणून हॉटेल आहे तिथं थांबलो. आणि हे बघा, इथं आता व्यवस्थित व्हेज आहे आणि इथं आम्ही असं जेवायला घेतलं. आणि इथं जेवण केलं आणि फटाफट इथनं आम्ही निघालो. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला देत राहा.
आणि असेच व्हिडिओ एक वेगळे आणत राहू आम्ही. आणि पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.